मी सतीश. आज आपण 7th स्टँडर्ड प्रॅक्टिस सेट 4 बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला आपण आता क्वेश्चनकडे जाऊ. पहिले आता आपल्याला नाही का प्रॅक्टिस सेट 4 मध्ये काय केलेलं माहिती आहे का, 2 अँगल दिलेले आणि एक साइड दिलेली. प्रॅक्टिस सेट 3 मध्ये काय होतं, 2 साइड होते आणि एक अँगल होता, बरोबर. तर आपण काय करायचं, आता जो बेसलाईन दिली, बेसलाईन ड्रॉ करायची, ती एक आपल्याला त्यांनी लेंथ दिलेली आहे, बरोबर. लेंथ 80 6.4 सेंटीमीटर आहे. अँगल ए 45 डिग्री आहे, बरोबर, आणि अँगल टी 105 डिग्री आहे. तर अगोदर आपण एक रफ डायग्राम ड्रॉ करून घेऊ, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येणार, बरोबर. बेसलाईन ड्रॉ करायची, अंदाजे ड्रॉ करायची. आता अंदाजे डिस्टन्स घ्यायचं. ओके, बेसलाईन काय आपली ए आणि टी किती 6.4 सेंटीमीटर अंदाजे घेतलंय बाळांनो. आता अँगल ए किती 45 डिग्री. आपला अँगल जर 90 असतं तर स्ट्रेट असतं, बरोबर, राईट अँगल ट्रायंगल. तर तो आपण हाफ घेऊया, म्हणजे लाईन कशी जाईल, इकडे जाईल. अंदाजे घ्यायचे हा बाळांनो. आता अँगल टी 105 डिग्री. समजा तुम्ही कॉम्पॅक्टर इकडून ठेवलंय, प्रोटेक्टर इथून ठेवलं, तर अँगल इकडून मोजायचा आपल्याला, बरोबर. तर तो कसा जाणार, 10 20 30 40 50 60 70, म्हणजे इकडे येणार तो, बरोबर. 105 म्हणल्यावर रफ डायग्राम आहे, मेजरमेंट घ्यायचं नाही. आपल्याला आयडिया येण्यासाठी हे ए किती आपला 45 डिग्री, बरोबर, आणि टी 105 डिग्री, आणि याला नाव काय आहे, SAT. झाला रफ डायग्राम. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम काढूया. ऍक्च्युअल लेंथ किती बाळांनो, 6.4 सेंटीमीटर, बरोबर. दिसतंय ना तुम्हाला स्केल. ओके, 0 ते 6.4 ना, 1 2 3 4, 0 पासून ड्रॉ करून घेऊया. झाली ड्रॉ. नेमिंग देऊ ए, हा पॉइंट टी 6.4 सेंटीमीटर. यानंतर काय करायचं बाळांनो, प्रोटेक्टर घ्यायचा आहे, एचा अँगल ड्रॉ करून घ्यायचा. प्रोटेक्टर ठेवताना कसं येतं, आपला जो बेसलाईन आहे ना, त्या बेसलाईनला प्रोटेक्टरची बेसलाईन तंतोतंत, हे बघा दिसतंय ना तुम्हाला, तंतोतंत मिळाली पाहिजे. त्यानंतर आता अँगल किती आपला इकून मोजणार, बरोबर. ज्यावेळेस आपण प्रोटेक्टर राईट लेफ्ट साईडला ठेवतो, त्यावेळेस राईट कडून मोजायचं 45, बरोबर. तो आहे इथे. ही लाईन जोडून घ्यायची. ही लाईन अशी जोडून घ्यायची. जोडली. मुद्दाम थोडीशी लांब घेतली, कारण आपला 105 डिग्री अँगल आहे टीचा ना, त्यामुळे तो मे बी एका याच्यात हे होणार नाही, इंटरसेप्ट होणार नाही, म्हणून घेतलंय बाळांनो, बाकी काहीच नाही. आता टी पॉइंटचा अँगल किती आहे, 105 डिग्री. आता आपण राईट साईडला ठेवलंय, बरोबर. तर मोजणार स्केल इकडून मोजणार, बरोबर. तर 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि 105, म्हणजे इथे. आता ही लाईन पण ड्रॉ करून घ्यायची. इंटरसेप्ट होतं का बघूया आपण. झालं इंटरसेप्ट ना आपलं. हे 2 रे, त्याला आपल्याला नेमिंग द्यावं लागेल ना बाळांनो, AT आणि याला S. याला आपण M देऊया, याला N देऊया, कारण रे आहे ना, त्याला नेमिंग द्यायलाच पाहिजे. तर खाली हा अँगल किती 45 डिग्री आहे, बरोबर. हा 105 डिग्री. ओके, क्लिअर. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. आता आपल्याला ट्रायंगल MNP ड्रॉ करायचा आहे. लेंथ NP किती आहे, 5.2 सेंटीमीटर आहे. मेजरमेंट ऑफ अँगल N 70 डिग्री आहे, आणि मेजरमेंट ऑफ P
40 डिग्री आहे. तर हे चुकून माझ्याकडे डिग्री सेल्सिअस नाही का, त्याचं सी टाईप झाला होता. ओके, आपण आता एक रफ डायग्राम ड्रॉ करून घेऊया. एनपी किती आहे? 5.2 सेंटीमीटर. 5.2 0 ते थोडस खाली घेऊया आपण. 5.2 बेसलाईन ड्रॉ झाली. त्याला नेमिंग द्यायचं एन आणि पी. बरोबर, एन पी किती? 5.2 सेंटीमीटर. ओके, रफ डायग्राम साठी आपल्याला मेजरमेंट घ्यायचं नाही हा बाळांनो, देण्यात ठेवा. अंदाजे घ्यायचं एन आणि पी. डिस्टन्स किती? 5.2 सेंटीमीटर अंदाजे घेतलेलं आहे बाळांनो. आपला एन किती आहे आता? 70 डिग्री. म्हणजे तो जर 90 असता तर बरोबर स्ट्रेट आला असता परपेंडिक्युलर. 70 म्हणजे थोडासा लहान अँगल आहे, म्हणजे इकडे येईल ते. बरोबर, दुसरा कोणता आहे आता? पी किती आहे? 40 डिग्री. 40 डिग्री म्हणजे इकडे ठेवल्यानंतर इकडून मोजायचं, म्हणजे प्रोटेक्टर 10, 20, 30, 40 मे बी इकडे येणार. बरोबर, एन पी आणि एम. एन किती दिलेला आहे? 70 डिग्री. पी किती आहे? 40 डिग्री. ही झाली आपली रफ डायग्राम. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम कडे जाऊया. आता मेजरमेंट एन आणि पी चं किती आहे? बेसलाईनचं 5.2 सेंटीमीटर. तर इथे ड्रॉ करून घेऊ आपण. 5.2 बेसलाईन ड्रॉ केली. त्याला नेमिंग द्यायचं एन आणि पी किती? 5.2 सेंटीमीटर. आता प्रोटेक्टर घ्यायचा. एनचा अँगल किती बाळांनो? 70 ना. आपल्या बेसलाईनला प्रोटेक्टरची बेसलाईन तंतोतंत मिळालेली आहे. हे बघा, दिसतंय ना तुम्हाला? तर 70 डिग्री आहे. एकूण मोजणार 20, 30, 40, 50, 60, 70. कुठे? इथे. ही लाईन ड्रॉ करून घेऊया. आता काय करणार आपण? अँगल पी ड्रॉ करून घेणार. प्रोटेक्टर ठेवलं इकडच्या साईडनी. ज्यावेळेस आपण राईट साईडला ठेवतो ना रेषेच्या, त्यावेळेस लेफ्ट साईड कडून मोजायचं असतंय. तर 40 डिग्री कुठे आहे? इथे. हे बघा, 10, 20, 30, 40. ओके, हा आपण लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. झालं. हे दोन जे रे निघाले म्हणजे रेषा निघाल्या बिंदू, त्याला आपण नेमिंग देऊ. याला बी देऊ, याला ए देऊ. तुम्ही काही देऊ शकता. आपल्याला फक्त नेमिंग साठी कोणते दोन अक्षर वापरायचे आहे. आणि हा पॉइंट कोणता आहे आपला? एम. अँगल एन किती आहे? 70 डिग्री. अँगल पी किती आहे? 40 डिग्री. ओके, कळलं तुम्हाला? आता आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. आता आपला 3 नंबरचा क्वेश्चन काय आहे? ट्रायंगल EFG ड्रॉ करायचा आहे. बरोबर, तर जे आपलं टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तिथं आपल्याला जे मेजरमेंट दिलं आहे बेसलाईनचं ते EG इक्वल टू 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. बरोबर, पण ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. ऍक्च्युअल काय आहे? FGचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला. ते एवढं तुम्ही क्लिअर करून घ्या. आपण आता ते सॉल्व्ह करूया. ओके, आता आपण सॉल्व्ह करूया. तर काय करणार आपण? पहिले रफ डायग्राम ड्रॉ करणार. FG किती दिलंय आपल्याला? FG दिलाय 6 सेंटीमीटर अंदाजे. हा, FG 6 झाला. त्यानंतर F65 डिग्री म्हणजे 90 पेक्षा लहान आहे, म्हणजे इकडे येणार. बरोबर, आणि दुसरा G हा F आणि हा G
जी किती आहे 6 सेंटीमीटर मेजरमेंट लिहायचं राहिलं होतं. जी किती आहे 45 म्हणजे 95 च्या निम्मा. 90 जर उभा असेल तर हा असा येणार, हापच येणार बरोबर. हा 45 डिग्री, हा 65 डिग्री आणि याला ई नाव देणार, EFG. ही झाली आपली रफ डायग्राम. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम कडे जाऊया. तर ऍक्च्युअल डायग्राम काढताना बेसलाईन आपण अगोदर आपली ड्रॉ करून घेऊया. किती आहे 6 सेंटीमीटर बरोबर. झिरोला मार्क करूया आणि 6 ला करूया आणि बेसलाईन ड्रॉ करूया. झाली ड्रॉ. एफ आणि जी मेजरमेंट आहे 6 सेंटीमीटर. आता काय घ्यायचंय प्रोटेक्टर. प्रोटेक्टर आपण एफ पॉइंटला ठेवणार. एफचा अँगल किती दिलाय बाळांनो. फक्त प्रोटेक्टर ठेवताना ना आपलं जी बेसलाईन आहे त्या बेसलाईनला तंतोतंत प्रोटेक्टरची बेसलाईन टच झाली पाहिजे. तर एफ किती 65, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 65. ही लाईन एक ड्रॉ करून घ्यायची. थोडीशी मोठीच घेतो मी ड्रॉ करून. त्यानंतर आता जीचा अँगल ड्रॉ करून घेऊया. प्रोटेक्टर ठेवलाय बेसलाईनला तंतोतंत आपल्या आणि जी किती आहे 45. मेजरमेंट करताना इकडून करणार 10, 20, 30, 40 आणि 45. ओके, इंटरसेप्ट होत आहे आपलं ओके मध्ये. झालं. हे दोन रे त्याला परत नाव नेमिंग द्यायचं. याला ई देऊया आपण, याला एक्स आणि याला वाय देऊया. एफ किती आहे बाळांनो 65 डिग्री. डायग्रामला लेबलिंग करायचं विसरत नाही हा बाळांनो. जी 45 डिग्री. ओके क्लिअर. नेक्स्ट आता आपण हे एक्झाम्पल बघू. आपल्याला ट्रायंगल XYZ ड्रॉ करायचं आहे. लेंथ XY किती आहे 7.3 सेंटीमीटर आहे. मेजरमेंट ऑफ एक्स अँगल 34 आणि मेजरमेंट ऑफ वाय अँगल 95 डिग्री. चला आपण रफ डायग्राम एक ड्रॉ करून घेऊया. अंदाजित घ्यायचं आपले डिस्टन्स बेसलाईनचं एक्स आणि वाय किती आहे 7.3 सेंटीमीटर. त्यानंतर आता काय आहे अंदाजेच बरोबर. रफ डायग्राम आहे ना. एक्सचं 34 डिग्री, 45 इथे येणार, 34 माझ्या हिशोबाने इकडे येणार कारण 90 एस आहे ना त्याच्या निम्मा 45 आणि 45 पेक्षा कमी म्हणजे इकडे. आता वाय किती आहे 95 डिग्री. स्ट्रेट जर असता तर 90 झाला असता. आपण थोडस वाढवणार 95 आहे ना बरोबर ना. तो पॉइंट आहे आपला झेड. हा 95 डिग्री, हा 34 डिग्री. रफ डायग्राम. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम कडे जाऊया. ऍक्च्युअल आता डिस्टन्स किती एक्स वाय 7.3 सेंटीमीटर बरोबर. 0 ला एक मार्क करून घेऊया आणि 7.3 इथं 7 आहे 1 2 3. ही बेसलाईन एक ड्रॉ करून घेऊया. झाली बेसलाईन ड्रॉ. त्याला नेमिंग देऊया एक्स आणि वाय किती आहे 7.3 सेंटीमीटर. आता घ्यायचं प्रोटेक्टर. एक्सचा अँगल किती बाळांनो 34 डिग्री. आपल्या बेसलाईनला बरोबर प्रोटेक्टरचं बेस लाईन टच झाली पाहिजे नाहीतर तुमची डायग्राम चुकेल. 34 ना. इथं 0 आहे 20 30 आणि इथं 35 आणि इथं 40 बरोबर. तर 35च्या अगोदर 4 रेषा 1 2 3 4 ही लाईन आपण जोडून घेऊया. जोडली.
आता वायचा अँगल आपण ड्रॉ करून घ्या. प्रोटेक्टर ठेवलं परत बेस लाईनला तंतोतंत. त्यानंतर आता राईट साईडला ठेवलं ना आपण, इकडून मोजणार लेफ्ट कडून. वाय किती 95 डिग्री. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 95 म्हणजे येते. ते पण जोडून घेऊया, तो पॉइंट आणि वाय पॉइंट. हे थोडस पण मोठं करून घ्या म्हणजे इंटरसेप्ट झालेला आपल्याला दिसेल. हा पॉइंट कोणता आहे बाळांनो? झेड. हे दोन जे ॲरो निघाले त्याला काय देऊ आपण? याला पी देऊ, याला क्यू देऊ. एक्सचा अँगल 34 डिग्री, वायचा अँगल 95 डिग्री. ओके, क्लिअर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.